नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय नेम इज आदित्य आणि प्रयासमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयाचं डिस्कशन करणार आहोत. ते म्हणजे की राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हमध्ये भूगोल या विषयाचा नेमकी ॲप्रोच कसा असला पाहिजे, त्यासाठी कुठले सोर्सेस वापरले गेले पाहिजेत, सिलेबसची व्याप्ती किती आहे, त्यात महाराष्ट्रावर किती कमी अधिक प्रमाणावर भर दिलेला आहे, या सर्व गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर आय होप या डिस्कशनच्या अंती जे पण काही तुमचे भूगोलासंदर्भातील शंका असतील त्या सर्व क्लिअर झालेल्या असतील. तर सुरू करण्याच्या अगोदर गाईज मला आधी तुम्हाला मेन सिलेबसकडे घेऊन जावं असं वाटतंय. जेव्हा तुम्ही मेन सिलेबस बघतात भूगोलाचा, तर आयोगाने भूगोलाच्या सिलेबसला फक्त 3च पॉईंटमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. पहिला येतो तो सॅलियंट फीचर्स ऑफ वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी, म्हणजे जगाचा जो भौतिक भूगोल आहे त्याची काही वैशिष्ट्य. दुसरा येतो इम्पॉर्टंट जिओफिजिकल फेनॉमेनॉन, मी मराठी कॉपी पण दाखवणार आहे. इम्पॉर्टंट जिओफिजिकल फेनॉमेनॉन, बरोबर, जसं की भूकंप, सुनामी, ज्वालामुखीय प्रक्रिया, तर हा एक टॉपिक आहे. आणि त्याच्यानंतरचा एक टॉपिक येतो तो म्हणजे की डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे वितरण अक्रॉस द ग्लोब. आणि दुसरं येतं फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी इंडस्ट्रीज, म्हणजे की तुम्हाला जर एखादा उद्योगधंदा टाकायचा असेल, प्राथमिक, द्वितीयक किंवा तृतीयक, तर मग त्याचं लिंकी लोकेशन कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे. तर ह्या 3 हेडिंग्सच्या अंडरच तुमचे जॉग्रफीचे सर्व टॉपिक्स कव्हर होतात. पण मग आता याची व्याप्ती किती आहे, कशा पद्धतीने स्ट्रक्चर असतो, काय असतो, कोणत्या सोर्सेस वाचायला पाहिजेत, काय. तर बघा, सिम्पल. सर्वात अगोदर जर तुम्ही GS1चा पर्टिक्युलरली पेपर बघाल तर GS1च्या 250 मार्कांपैकी आत्तापर्यंतचा अनुभव असा सांगतो की साधारण 100 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत हे तुमचे एकटे जॉग्रफीवर आलेले असतात. सो 100 क्वेश्चन्स, 100 मार्क्स रफली हे जॉग्रफी कव्हर करतो. आणि उरलेले जे 150 मार्क्स आहेत ते 2 टॉपिक्समध्ये डिवाईड होतात. एक म्हणजे 75 मार्काचं येतं तुमचं हिस्ट्री आणि 75 मार्काचं येतं तुमचं सोसायटी. म्हणजे जर तुम्ही GS1च्या दृष्टीने फक्त विचार केला तर जॉग्रफी एकटा तुमचा 100 मार्क घेऊन जातो. सिमिलरली जर जॉग्रफीचा बेस व्यवस्थित असेल, बघा आता मी तर जॉग्रफी GS1च्या दृष्टीने कसं वाचायचं ते सांगेल, पण याचे रेफरन्सेस गाईज तुम्हाला GS2 आणि GS3मध्ये पण लागतात. जसं की GS3मध्ये मी अगोदर सांगतो, GS3 जेव्हा तुम्ही आपण डिस्कस करतो, GS3मध्ये 2 टॉपिक्स, तथापि 3 टॉपिक्सवर विशेषतः थोडासा जॉग्रफीचा आपल्याला टच जातो. सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे ॲग्रिकल्चर. ॲग्रोनॉमी म्हणून GS3चा टॉपिक आहे, बरोबर. शेतीच्या समस्या काय, ग्रीन रिव्होल्यूशन, टेक्नॉलॉजी मिशन्स इन ॲग्रिकल्चर वगैरे, त्यासाठी तुम्हाला एक जॉग्रफीचा बेस या ठिकाणी फायदेशीर ठरतो. दुसरा येतो तुमचा एन्व्हायरमेंट, पर्यावरण आणि भूगोल. याला तर वेगळं करताच येत नाही, एव्हरीवन नोज दॅट, की जर तुम्हाला वातावरणच माहीत नसेल, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण वगैरे या गोष्टी आपण डील नाही करू शकत. आणि तिसरा टॉपिक येतो तो म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट, दॅट इज युअर आपत्ती व्यवस्थापन. तर हे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे लेट्स टेक ॲन एक्झाम्पल, तुम्हाला पूर नियंत्रण करायचं आहे, पूर आल्यानंतर काहीतरी गोष्टी करायच्या आहेत, फ्लड मॅनेजमेंट म्हणू आपण. त्याच्यासाठी तुम्हाला पूर काय येतो हे आधी माहीत असलं पाहिजे, कसा येतो, काय येतो, आणि त्यासाठी मी म्हणेल तुम्हाला जॉग्रफी माहीत हवं. आणि हे 3 टॉपिक जर गाईज आपण व्यवस्थित पाहिले, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, ॲग्रोनॉमी, जे 1-2 क्वेश्चन्स याच्यावर, 1-2 क्वेश्चन्स याच्यावर, 1-2 क्वेश्चन्स याच्यावर, साधारण 70 ते 80 मार्काचं वेटेज हे तुमचं फक्त GS3मध्ये हे टॉपिक्स घेऊन जातं. आणि राहिला प्रश्न GS2चा. GS2मध्ये जे आपण तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंध बघतात त्याच्यामध्ये जिओ पॉलिटिक्स नावाचा एक टॉपिक असतो. जसं की फॉर एक्झाम्पल आता युक्रेन युद्ध चाललं आहे बघा, रशिया युक्रेन युद्ध. रशियाला एवढं इंटरेस्ट काय ना युक्रेनमध्ये, कारण युक्रेनचं जे जिओ पॉलिटिकल सिच्युएशन आहे त्यासाठी ते महत्त्वाचं आहे. याच्या अगोदर बघा अमेरिका पाकिस्तानाची बरीच पाठराखण करत आलेला ना, का बरं, कारण पाकिस्तानचं असलेलं जॉग्रफिकल लोकेशन, त्यावर पूर्णपणे કોઈ आन्सर जात नाही IRचे, पण ॲटलिस्ट तुम्हाला थोडंफार बेसिक आयडिया तरी माहीत असली पाहिजे. सो हार्डली याच्यामधला एखाद दुसरा क्वेश्चन तुमचा डायरेक्ट जिओ पॉलिटिक्सवर येऊ शकतो, किंवा इंडिया, मालदीव, श्रीलंका या किंवा अंदमान निकोबारचं सामरिक महत्त्व काय, तर ते म्हणजे साधारण हे 20 मार्क्स इकडे सिक्युअर होतात. जे टोटल जर तुम्ही जॉग्रफीचा ॲप्रोच पाहिला तर 20, 70, 80 म्हणजे अराऊंड 200 मार्क्स तुमचं जॉग्रफी सिक्युअर करतं. म्हणजे 200 मार्क म्हणजे ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट टू एक GSचा पेपर. 250-250चे मिळून 1000 होतात ना 4 GS, म्हणजे त्यातले 200 मार्क्स तुमचे जॉग्रफीकडे जातात. म्हणून जॉग्रफीचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे. नेमके काय विचारले जातात, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, यू शुड बी थरो विथ ऑल दोज टॉपिक्स. तर मग आज आपण त्याच गोष्टीवर थोडीशी शॉर्टमध्ये चर्चा करणार आहोत. सोर्सेस वगैरे पण मी सांगेल. बाकी मग क्वेश्चन्स ॲनालिसिस, क्वेश्चन्स कसे विचारले जातात, आन्सर रायटिंगची डिमांड काय आहे, कशी आहे,
हे तर मग आपण जसजसं पुढे जाऊ ते इव्हेंच्युअली मी मग ते त्यामध्ये डिस्कस करत राहील ते. ऑलराईट, चलो मग बघूयात आपण आता नेमकी कशा पद्धतीने यावर सिलेबस अगोदर आपण डिटेलमध्ये पाहूयात की काय क्वेश्चन्स येतात, कशा पद्धतीने येतात. लेट्स टेक एन एक्झाम्पल. आपण आता परत मी याच सिलेबसच्याच कॉपीवर येतो एकदा. जेव्हा तुम्ही यातले टॉपिक बघतायत, सगळ्यात पहिला टॉपिक प्रश्न व्यवस्थित, स्टेटमेंट्स व्यवस्थित वाचा. सॅलियंट फीचर्स ऑफ वर्ल्ड्स फिजिकल जिओग्राफी. जगाच्या भौतिक भूगोलावरती क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे कसं की फोल्ड माउंटन्स कसे तयार होतात, वलीय पर्वतांची निर्मिती कशी होते, ज्वालामुखीय प्रक्रिया कशा होतात, भूकंप कसे येतात, काय म्हणजे फिजिकल जिओग्राफीचे हेच फीचर आहेत ना. म्हणजे जी तुम्ही 11वीची NCERT आपण बघतो पार्ट 1 ते सर्व तुमच्या फिजिकल जिओग्राफीच्या अंडर येतो. पण आता मग सगळी NCERT वाचायची का? किंवा बरेच जण GC लिऑंग नावाचं एक पुस्तक बघतात, मग ते GC लिऑंग वाचायचं का? तर त्यासाठी गाईज आपण काय केलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो, जास्त सगळं काही वाचायची गरज नाही. सिम्पल मी तुम्हाला सांगेल, हा डिकोडेड सिलेबस बघा, त्याच्या बाहेर तुमचं काहीच येत नाही. डिकोडेड सिलेबस बघा, जसं मी परवाच्या सेशनमध्ये पण म्हटलेलो की काय करायचं आहे तुम्हाला, भूरूपशास्त्र. आता नाऊ यू आर डिस्कसिंग अबाउट, बघा भौतिक भूगोल हा 3 याच्यामध्ये डिवाइड होतो. फिजिकल जिओग्राफी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. पहिला येतो भूरूपशास्त्र, सागरशास्त्र, हवामानशास्त्र, जिओमॉर्फॉलॉजी, ओशनोग्राफी आणि क्लायमॅटॉलॉजी. पण मग त्यातले पण कुठले कुठले टॉपिक्स वाचायचे, तर हे या ठिकाणी जे आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत एवढेच तुम्ही फक्त टॉपिक्स बघा. बाकी तुम्ही कुठलंही पुस्तक वाचा, म्हणजे GC लिऑंग वाचा, NCERT वाचा, किंवा तत्सम तुम्ही XYZ जे काही बुक्स या अगोदर वाचत असाल. मी या अगोदरचे राज्यसेवेचे बुक्स जनरली सजेस्ट नाही करणार, कारण ते मोस्टली आधीच्या पॅटर्ननुसार म्हणजे फॅक्च्युअल डेटाबेसकडे जास्त झुकत होते. आता तुम्हाला ॲनालिटिकल गोष्टी लागतील, म्हणून जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मकचा अभ्यास करताय तेव्हा थोडे इलॅबोरेटिव्ह बुक्स लागतात. त्याचं चांगलं आहे म्हणजे NCERTs वगैरे. वेल अँड गुड. मग तुम्ही म्हणाल सर त्या इंग्लिशमध्ये घाबरत नाही, घाबरू नका. त्याचा मराठी अनुवाद मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, नोट्स वगैरे मी शेअर करेल. तेवढंच पहा, कन्सेप्ट्स व्यवस्थित करा, आन्सर रायटिंगवर जास्त फोकस द्या, त्यातून ह्या तुमच्या सर्व गोष्टी कव्हर होतील. यातल्या पण कुठल्या सगळ्यात हॉटेस्ट ऑफ द हॉट टॉपिक कुठले आहेत की ज्यावर तुम्हाला अधिकाधिक भर द्यायचा आहे. आता हॉटेस्ट ऑफ द हॉट टॉपिक मी का सांगतो प्रत्येक विषयाच्या सुरुवातीला, कारण ते तुम्हाला रिव्हिजनला मदत करतात. दरवेळेस सगळं लक्ष्मीकांत वाचायची गरज नाही आहे. पहिल्यांदा दुसऱ्यांदा वाचत असाल ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही रिव्हिजन करतायत, क्विकली तुम्हाला एखादा टॉपिक संपवायचा असेल, तर माझं म्हणणं असेल की हॉटेस्ट ऑफ द हॉट टॉपिकला आपण नेहमी हात लावला पाहिजे. मग कुठले कुठले आहेत असे टॉपिक्स, यातला हा भूखंड अपवहनाचा सिद्धांत महत्त्वाचा आहे, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. दुसरा आहे तो भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत, म्हणजे तुमचा प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी. नंतर तुमचा भूरूपशास्त्रीय प्रक्रिया अंतर्गत गबलले, याला जिओमॉर्फिक प्रोसेसेस म्हटलं जातं. एंडोजेनिक फोर्सेस, एक्झोजेनेटिक फोर्सेस वगैरे हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे. तो खडक व खडक निर्मिती चक्र, टाईप्स ऑफ रॉक्स, अग्निजन्य खडक, स्तरित खडक, नंतर रूपांतरित खडक. त्यातले पण रूपांतरित खडकांवर क्वेश्चन्स येत नाहीत. अग्निजन्य आणि स्तरित खडक, इग्नेस रॉक्स आणि सेडिमेंटरी रॉक्स, हे यातलं महत्त्वाचं येतं. व्होल्कॅनोज, ज्वालामुखी इज इम्पॉर्टंट. भूकंप, सुनामी, बघा जो सिलेबसमध्ये खाली टॉपिक रिपीट होणार होता, बघा दिसतंय का इकडे, भूकंप, सुनामी, व्होल्कॅनो, तो सगळा वरच कव्हर होतो. म्हणून आपण पण जेव्हा आपण कधी पण आन्सर रायटिंग टेस्ट सिरीज फॉर्मॅटमध्ये जातो, मी शेड्यूल करताना दोन्ही टॉपिक एकत्रच करतो. फक्त सिलेबसमध्ये दिले आहेत म्हणून वेड्यासारखे वेगळे नाही करत बसायचे टॉपिक्स. जे असोसिएटेड रिलेटेड टॉपिक्स आहेत ते सोबत वाचले गेले पाहिजेत. म्हणून हा आणि हा जो टॉपिक आहे सिलेबसचा, हे दोन्ही टॉपिक इंटरलिंक आहेत, यांचा सोबत अभ्यास करा. एकच सोर्स आहे, काहीच लोड घ्यायची गरज नाही आहे. तर मग या पद्धतीने भू अभिनीती आणि पर्वत निर्मिती, याला जिओसिन्क्लाइन म्हणतात. दिस इज नॉट मच इम्पॉर्टंट टॉपिक. अपक्षरण, क्षरणचक्र, भूरूपे, नदीचे, म्हणजे ते तुमचे इरोजनचे लँडफॉर्म्स आहेत, ते वेगवेगळे आपण लँडफॉर्म शिकतो ना, किंवा खचदरी वगैरे वगैरे वगैरे, हे पण काही यामध्ये विशेष विचारले जात नाहीत. डिस्क्रिप्टिव्हमध्ये एक बेसिक आयडिया असणं गरजेचं आहे. मी नोट देईल तेवढीच बघा. आणि शेवटचे तर नदी प्रणाली आणि नदी प्रणालीचा विकास. दिस इज द इम्पॉर्टंट टॉपिक, की दख्खनमध्ये आयताकृती नदी प्रणाली का तयार झालेली आहे, किंवा गंगेच्या मैदानामध्ये वृक्षाकार नदी प्रणाली, डेंड्रायटिक ड्रेनेज पॅटर्न का डेव्हलप झालेला आहे. तर या टाईपचे क्वेश्चन्स मग यामध्ये विचारले जातात. हे महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला इंडियन जिओग्राफीशी याची लिंक करता येते. सो भूरूपशास्त्रामधले एवढेच 5-6 टॉपिक बघा, झालं. कुठं मोठं आहे, मी म्हणतच नाही 200 पानांचं पुस्तक वाचा. एवढे टॉपिक्स बघा, मी पण नोट्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो. हार्डली 20-25-30 पेजेसमध्ये सर्व भूरूपशास्त्र आवरलं जातं. डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणतोय. प्रीला वेगळे पुस्तक आहे. क्लिअर. खाली सेम इज द केस विथ सागरशास्त्र, ओशनोग्राफी. ओशनोग्राफीमध्ये काय, समुद्रातील भूरूपे यावर क्वेश्चन्स नाही विचारला जात, पण तुम्हाला बेसिक आयडिया माहीत असणं गरजेचं असतं. सागराचे तापमान, घनता आणि क्षारता, टेम्परेचर, डेन्सिटी अँड सॅलिनिटी ऑफ ओशन वॉटर, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, व्हेरी 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 इम्पॉर्टंट.
सगळ्यात महत्त्वाचा. सागरी लाटा समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरून सुनामी समजते, पण यावर डायरेक्ट क्वेश्चन येत नाही. सागरी प्रवाह व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, त्याला ओशन करंट्स म्हटलं जातं. प्रवाळ भित्तिका म्हणजे काय, तुमचं कोरल्सवर प्रश्न येतो. आणि सागरी संसाधने यामध्ये येतात, कारण या ठिकाणी बघा डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस दिलेला आहे, बरोबर. तो नैसर्गिक संसाधनांचे वितरण, त्यामध्ये सागरी संसाधने पण येतात आणि ते मग आपण यामध्ये कव्हर करतो. सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो सागरशास्त्र तुलनेने छोटा, पण त्यावरती बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारले जातात. सिमिलरली हवामानशास्त्र दिसायला मोठा आहे, कारण मी डिटेलमध्ये डिकोड केलेला आहे यामध्ये. उलट तो भूरूपशास्त्रापेक्षा छोटा टॉपिक होतो. एकच 2-3च कन्सेप्ट्स आहेत, त्या लूपमध्ये फिरत असतात. जसं की तापमानातील विपरीतता, टेम्परेचर इन्व्हर्जन, बरोबर, स्टॅबिलिटी, इनस्टॅबिलिटी, ह्याच गोष्टींवर हे सगळं चालतं. आपण पुढे जाऊ तेव्हा पाहूयात. वातावरणाची संरचना, यावर क्वेश्चन येत नाहीत, पण तुम्हाला बेसिक माहीत असलं पाहिजे. ट्रोपोस्फिअर, स्टॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, तपांबर, सीतांबर, दलांबर कुठं आहे, काय कसं, हा महत्त्वाचा टॉपिक आहे. इन्सोलेशन आणि उष्णतेचे अंदाजपत्रक, हीट बजेट ऑफ दी अर्थ, यावर क्वेश्चन येतात. बघा मी सांगितलं नॉर्मल लॅप्स रेट आणि विपरीतता, इन्व्हर्जन, एकदम हॉटेस्ट ऑफ द हॉट टॉपिक, यावर पण बऱ्याच वेळा क्वेश्चन येतात. हवेचा दाब, वातावरणीय चक्र, दाबाचे पट्टे म्हणजे प्रेशर बेल्ट, तुमचे ते वाऱ्यांबद्दल ऐकलं असेल ना आपण, प्लॅनेटरी विंड्स, नंतर मान्सून, ट्रेड विंड, वेस्टर्ली, ईस्टर्ली, हे एक महत्त्वाचं आहे. पर्जन्याचे प्रकार पुढचा टॉपिक, आर्द्रता वगैरेच्या संकल्पना, हे महत्त्वाचे टॉपिक आहेत, बरोबर. सॉरी, थोडं पुढे पाहिलं, वायुराशींच्या सीमांची निर्मिती, म्हणजे वायुराशी म्हणजे एअर मासेस म्हणतात त्याला. एअर मासेस इज इम्पॉर्टंट. आवर्त प्रत्यावर्त, सायक्लोन इज इम्पॉर्टंट, कारण तो GS3 तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये लागतो. बघा लिंक आली का, कशी गेली आहे तर. सो दिस इज इम्पॉर्टंट. त्यानंतर उष्णकटिबंधीय आवर्त समस्या म्हणजे टेम्परेट सायक्लोन, ट्रॉपिकल सायक्लोन, अँटी सायक्लोन, हा एक अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा टॉपिक येतो हवामानाचे वर्गीकरण. ते टाईप्स असतात ना, विषुववृत्तीय हवामान, नंतर भूमध्य सागरी हवामान, लॉरेशियन, चायना टाईप, मान्सून. एवढं काही डीपमध्ये बघायची गरज नाही. याचा एक मी तुम्हाला रेडीमेड टेबल देणार आहे, तेवढं टेबल फक्त बघा. यावर डायरेक्ट क्वेश्चन येत नाही की युरोपियन प्रकारच्या हवामानावर शॉर्ट नोट लिहा. नोबडी इज गोइंग टू आस्क यू दोज काइंड ऑफ क्वेश्चन्स. सो त्याचा काही लोड घ्यायची गरज नाही, बरोबर. एक जस्ट तुम्हाला जाता जाता कुठे रेफरन्स द्यायचा असेल, आन्सर रायटिंगमध्ये काहीतरी असा वेगळा तडका दिसण्यासाठी मग हे शब्द वापरायचे. मी सांगतो ते कसं पुढे आपण करणार. तर हे झालं तुमचा संपला विषय. एवढ्याच विषयांवर तुम्हाला मोस्टली म्हणजे हे जे 2 टॉपिक आपण पाहिले, हे जे आपण 2 टॉपिक पाहिलेले सिलेबसचे, पहिल्या आणि दुसरा, हा टॉपिक म्हणजे तुमचं येतं भूरूपशास्त्र, जिओमॉर्फॉलॉजी, ओशनोग्राफी आणि क्लायमॅटॉलॉजी. एवढेच टॉपिक बघा. आत्ताचा जो पहिला वीक आहे, जेव्हा आपण आन्सर रायटिंगमध्ये जॉग्रफीचा पहिला वीक करतो, सो फर्स्ट वीकमध्ये आपण फोकस फक्त याच्यावरच करतो. आणि सेकंड वीकमध्ये अप्लाइड जॉग्रफी मी ज्याला म्हणतो, अप्लाइड जॉग्रफी म्हणजे काय, रिसोर्सेस, इंडस्ट्रीज, भारताचा भूगोल, थोडेसे पर्यावरणाशी लिंकेजेस, ते मग आपण नेक्स्ट पार्टमध्ये म्हणजे भारताच्या भूगोलाच्या अंडरमध्ये कव्हर करतोय. आता पुढे प्रश्न येतो की सर मग यांनी तर महाराष्ट्राच्या विशेष भारांशासह अशा टाईपचं काहीतरी स्टेटमेंट दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या विशेष भारांशासह म्हणजे कसं आहे गाईज, मी तुम्हाला सांगतो बघा. जरी यांनी या ठिकाणी सिलेबस असा दिला आहे की वर्ल्ड्स फिजिकल जॉग्रफी, बघा हिमालयाची जशी निर्मिती जगासाठी महत्त्वाची तशी भारतासाठी पण महत्त्वाची आहे ना. आणि जॉग्रफी इज अ सायन्स, काय चेंज होणार आहे. महाराष्ट्राचा विशेष भारांश म्हणजे काय ते विचारते, सह्याद्रीची निर्मिती कशी झाली. आणि नॉर्मल जर नसतं दिलं, प्रश्न विचारला असता पश्चिम घाटाची निर्मिती कशी झाली, फरक काहीच नाही. तुम्हाला ओव्हरऑल विचारलं असतं पश्चिम किनारपट्टीवरील नदी प्रणालीबद्दल सांगा, डिस्कस द ड्रेनेज पॅटर्न ऑफ वेस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया. महाराष्ट्राचा विशेष भारांश काय, कोकण किनारपट्टीवरील नदी प्रणालीबद्दल बोला. येतंही लक्षात, भूगोलामध्ये चेंज नाही होणार आहे. तो महाराष्ट्राच्या विशेष भारांशासह हा शब्द बघून पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही. क्लिअर. तर या पद्धतीने फक्त आपल्याला जॉग्रफीवर फोकस करायचं आहे फर्स्ट वीकमध्ये. सेकंड वीकमध्ये कशा पद्धतीने जायचं आहे, जे अप्लाइड जॉग्रफी आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी मग नेक्स्ट वीकमध्ये सेपरेटली डिस्कस करेल. आता लोड घ्यायची गरज नाही आहे. क्लिअर. एकदा सिलेबस बघा, गो थ्रू करा, याच्या बाहेरचं काहीच बघू नका. मी आत्ताच तुम्हाला मार्क करून दिलेत कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत आणि कुठले महत्त्वाचे टॉपिक्स नाही आहेत. वेळ कमी असेल, माझं म्हणणं असेल की जे हॉट टॉपिक्स आहेत ते तरी अगोदर संपवा अँड देन गो फॉर द अदर एक्स्ट्रा टॉपिक्स. क्लिअर. तर या पद्धतीने हे गेलं पाहिजे. सेम इंग्लिश डिकोडेड सिलेबस पण आहे, सेम जो मी मराठीमध्ये सांगितलं आहे तेच टॉपिक्स यामध्ये. मी मग हे परत नाही रिपीट करत. आता प्रश्न येतो की रिसोर्सेसचा, की नेमकी कुठले रिसोर्सेस वापरले पाहिजे, काय वापरले पाहिजे, राईट.
तर सगळ्यात पहिले गाईज मी तुम्हाला म्हणेल की रेफरन्स बुक्स आणि कुठल्याही ॲडव्हान्स रिसोर्सला हात लावण्याच्या अगोदर माझं सजेशन असं असेल की सगळ्यात अगोदर तुम्ही नोट्स बघा. कारण नोट्समध्ये कसं आहे की जेवढ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जेवढ्या गोष्टी कामाच्या आहेत, तेवढ्या त्याच्यावरती फोकस केलेला आहे. त्यामुळे अननेसेसरी तुम्ही काहीतरी नवीन रेफरन्स बुक घेणार. कारण फरक काय आहे, दिस इज नॉट अ युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन. आधीच्या पॅटर्नमध्ये ठीक होतं की इथून तिथेपर्यंत तुम्ही सगळं पुस्तक वाचलं आणि त्यावरती क्वेश्चन्स वगैरे आले, पण आत्ताच्या पॅटर्नमध्ये त्याची अपेक्षा पण नाही आहे. त्यामुळे आता काय करायचं आहे तुम्हाला की ठराविक टॉपिक आहेत, ठराविक पद्धतीने तसेच वाचले गेले पाहिजेत. सो सर्वात अगोदर नोट्स ठेवायच्या, मराठी आणि इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहेत. मी तुम्हाला आत्ताचे हे सेशन जेव्हा तुम्ही ऐकत असाल तेव्हा मी ग्रुपवर नोट्स टाकलेल्या असतील. तर नोट्स सगळ्यात अगोदर. सेकंड थिंग मी म्हणेल की नोट्सनंतर तुम्ही डेली दिलेले टार्गेट्समधले आन्सर्स लिहा, त्याचं डिस्कशन बघा आणि याच्यानंतर वेळ उरत असेल तर मी म्हणेल रेफरन्स बुक्सला हात लावा. सुरुवातीलाच रेफरन्स बुक्स बघू नका. मी अगेन सांगतोय, कारण काय आवाका खूप मोठा आहे, GC लिऑंग, NCERT वगैरे ते खूप वेळ खाईल तुमचं. सो दिलेले टार्गेट व्यवस्थित पद्धतीने आपल्याला करायचे असतील तर असं झालं पाहिजे. आता येतो मग सोर्स कुठले वापरायचे. तर इंग्लिशसाठी मी सजेस्ट करेल 11वी NCERT पार्ट 1, गीता कुराण बायबल, सगळे जॉग्रफीसाठी ते सगळं त्यामधून कव्हर होऊन जातं. मराठी विद्यार्थ्यांना पण काही इंग्लिशचा प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही हे रेफर करू शकतात. अदरवाईज तुम्हाला मराठीतला सोर्स बघायचा असेल तर सौदी यांचं प्राकृतिक भूगोल, जगाचा प्राकृतिक भूगोल नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही ते रेफर केले तरी चालेल. बाकी भारताचा बघू नका, महाराष्ट्राचा बघू नका, त्याची गरज नाही, ते प्रीला वगैरे लागेल. पण आत्ता मेन्सला तुम्ही सौदींचं जगाचा प्राकृतिक भूगोल जरी पाहिलं तरी चालेल, पण त्यातले सिलेक्टिव्ह टॉपिक, याच्यातले पण सिलेक्टिव्ह टॉपिक, नोट्समधले तर मात्र सर्वच. तर मग या पद्धतीने आपल्याला ॲप्रोच ठेवता आला. ठीक आहे. आणि जाता जाता फक्त शेवटचा मुद्दा आता की मग नेमकी प्रश्नांना वेटेज कसं असतं. तर बघा, हा जो सॅलियंट फीचर्स इन वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी आहे, जो भौतिक भूगोल, त्याच्यावर दरवर्षी एक तरी प्रश्न असतो. म्हणजे UPSCचा जो पॅटर्न पाहिला आणि तो एकदम टेक्निकल नेचरचा असतो. मेंटल प्ल्यूम काय असतात, नंतर तुमचं ट्विस्टर कसे तयार होतात, त्यानंतर तुमचं फिओर्ड काय असतं. म्हणजे हे तुमचे फक्त कन्सेप्ट क्लिअर चेक करत असतात की वेदर या ॲस्पिरंटच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत की नाही. सेकंड येतं तुमचं हे जिओफिजिकल फेनॉमिनॉन, भूकंप, सुनामी, अर्थक्वेक, व्होल्कॅनो, त्याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन असतात. आणि जास्त वेटेज हे तुमचं अप्लाइड जॉग्रफीला असतं. साधारण 3 ते 4 क्वेश्चन्स यावर विचारलेले असतात. तर साधारण असे 8 ते 10 क्वेश्चन जॉग्रफीला डेडिकेटेड असतात UPSCमधले. तर हे त्यांचं आपण काय म्हणतो की विभागणी म्हणू शकतो. म्हणून पहिला वीक आपण याला डेडिकेट केला आहे, सेकंड वीक याला डेडिकेट केलेला आहे. ठीक आहे. तर मग या पद्धतीने कंटिन्यू करा. जसं आपण आज डिस्कस केलं पहिल्या वीकबद्दल की जो भौतिक भूगोल स्पेसिफिकली जो टेक्निकल जॉग्रफी म्हणतात ते आपण आज डिस्कस केलं आहे. त्यावर क्वेश्चन्स अशा पद्धतीने विचारले जातील, काय जातील ते तर आपण डेलीमधून पाहूयातच. डेली डिस्कशन्समधनं पण तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. बाकी मीनवाईल तुमचा अभ्यास सुरू द्यात. नेक्स्ट वीकमध्ये आपण परत या टॉपिकवर एक चर्चा करूयात. ठीक आहे. आय होप या सेशनचा तुम्हाला फायदा होईल. सो टिल द नेक्स्ट टाईम, ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय बाय गाईज, सी.